Problem set 3, first question. 4 alternative answers for each of following questions are given. काही questions दिलेले आहे, 4 alternatives, 4 options दिलेले आहे. Choose the correct alternative. तर आपल्याला correct alternative choose करायचं आहे. First, two circles of radii 5.5 cm and 3.3 cm respectively touch each other. दोन सर्कल दिलेले आहे, सर्कलची रेडियस मेन्शन केलेली. हे दोन सर्कल एकमेकांना टच करतात अशी कंडिशन दिलेली आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स. तर त्यांच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स आपल्याला विचारलेला आहे. आता इथे त्यांनी आपल्याला हे नाही सांगितलं की सर्कल इंटरनल टच करता का एक्सटर्नल टच करता. त्यामुळे आपण दोन्ही केस इथे कन्सिडर करणार. फर्स्ट केस वेन सर्कल्स आर टचिंग इंटरनली, सेकंड केस वेन सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली. इंटरनल टच करता म्हणजे काय, कसा सीन असेल किंवा त्याची फिगर कशी असेल. हा एक सर्कल आहे आणि दुसरा सर्कल असेल असा काही, ठीक आहे. आणि ज्यावेळेस एक्सटर्नल टच करता त्यावेळेस कसं असणार, हा एक सर्कल असणार आहे आणि हा एक सर्कल असणार आहे. एका पॉईंटमध्ये ते टच करत आहे. तरी आपण बघितलेल्या थेरीमध्ये ज्यावेळेस असे सर्कल आपल्याकडे असतात, वेन सर्कल्स आर टचिंग इंटरनली, त्यावेळेस त्यांच्या सेंटरमध्ये असणार डिस्टन्स आपण कसा फाइंड करतो, त्यांची जी रेडियस आहे त्याचा डिफरन्स असणार आहे सर्कलमध्ये असणार डिस्टन्स. हे असं का असतं हे आपण थेरीमध्ये बघितलेलं आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस दोन सर्कल एक्सटर्नल टच करतात त्यावेळेस त्यांच्या सेंटरमध्ये असणार डिस्टन्स काय असणार आहे, त्यांच्या ज्या रेडिया आहे त्यांची होणार आहे ॲडिशन. ठीक आहे. रेडियस दिलेला आहे 5.5 सेंटीमीटर. सपोज R1 इज 5.5 सेंटीमीटर अँड R2 इज 3.3 सेंटीमीटर. त्यामुळे ज्यावेळेस सर्कल इंटरनली टच करतील त्यावेळेस त्यांच्या सेंटरमध्ये असणार डिस्टन्स काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर इज इक्वल टू R1 मायनस R2 5.5 मायनस 3.3 2.2 सेंटीमीटर. आणि ज्यावेळेस सर्कल एक्सटर्नल टच करतात त्यावेळेस होणार रेडियाची ॲडिशन. म्हणजे त्यावेळेस सर्कलची रेडियस काय असणार आहे 5.5 प्लस 3.3 8.8 2.2 सेंटीमीटर 8.8 सेंटीमीटर. आन्सर इज ऑप्शन डी 8.8 और 2.2 सेंटीमीटर. आपल्याला दोन्ही केसेस चेक करायचे, ज्यावेळेस सर्कल एक्सटर्नल टच करता ज्यावेळेस सर्कल इंटरनल टच करता. ठीक आहे. सेकंड, टू सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर सच दॅट ईच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ अदर. दोन सर्कल आहे, ते दोन सर्कल एकमेकांनी इंटरसेक्ट करताय, बट इंटरसेक्ट करताना काय एक कंडिशन दिलेली आहे की एका सर्कलच्या सेंटरमधून दुसरा सर्कल पास होतोय. ठीक आहे. इफ द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स इज 12, ह्या दोन सर्कलच्या सेंटरमध्ये असणार डिस्टन्स 12 आहे. व्हॉट इज द रेडियस ऑफ ईच सर्कल. तर प्रत्येक सर्कलची रेडियस आपल्याला विचारलेली आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी फिगर ड्रॉ करावी लागणार आहे. काय सांगितलं आहे, टू सर्कल इंटरसेक्ट ईच अदर दॅट ईच सर्कल पासेस थ्रू सेंटर ऑफ अदर. म्हणजे सपोज हा एक सर्कल आहे फर्स्ट, याचा हा सेंटर आहे. सेकंड सर्कल कसा पाहिजे किंवा सेकंड सर्कलची पोझिशन कशी पाहिजे, हा जो सर्कल आहे हा ह्या सर्कलच्या सेंटरमधून पास झाला पाहिजे. आणि त्या सर्कलच्या रेफरन्सने या सर्कलची कंडिशन काय पाहिजे की सेकंड सर्कलचा जो सेंटर आहे तो ह्या सर्कलवरती कुठेतरी लाई केला पाहिजे. म्हणजे बघा कसं, हा फर्स्ट सर्कल आहे, सपोज सेकंड सर्कल मी इथे कन्सिडर करते, सेकंड सर्कलचा सेंटर इथे मी कन्सिडर करते. तर डायग्राम काही अशी असणार किंवा फिगर काही अशी असणार आहे. बघा, फर्स्ट सर्कलचा सेंटर हा, सेकंड सर्कलचा सेंटर हा. फर्स्ट सर्कलचा जो सेंटर आहे तर ह्या सेंटरमधून सेकंड सर्कल पास होते. सेकंड सर्कलचा जो सेंटर आहे याच्यामधून फर्स्ट सर्कल पास होतोय. ठीक आहे. हा फर्स्ट सर्कल 1 सर्कल 2. फर्स्ट सर्कल जो आहे हा सेकंड सर्कलच्या सेंटरमधून पास होते, सेकंड सर्कल जो आहे हा फर्स्ट सर्कलच्या सेंटरमधून पास होतो. म्हणजे अशी काही सिच्युएशन तिथे असणार आहे. आपल्याला काय सांगितलं आहे, डिस्टन्स बिटवीन द्या सेंटर्स इज 12. हा एक सेंटर आहे, हा एक सेंटर आहे, याच्यामध्ये असणार डिस्टन्स किती आहे 12. व्हॉट इज द रेडियस ऑफ ईच सर्कल. तर प्रत्येक सर्कलची आपल्याला रेडियस विचारलेली आहे. रेडियस आपण कशी फाइंड करणार, आता बघा एवढं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स 12 आहे. जर मी हा फर्स्ट सर्कल कन्सिडर केला, फर्स्ट सर्कलचा हा सेंटर आहे आणि रेडियस म्हणजे काय असतं, सेंटर आणि सर्कलवरचं कोणता एक पॉईंट यांना जॉईन करणारी लाईन असते रेडियस. फर्स्ट सर्कलचा जर मी रेडियस फाइंड करण्याचा प्रयत्न केला, फर्स्ट सर्कलचा सेंटर आहे, सेंटर आणि सर्कलवरचा कोणता एक पॉईंट, मला हा एक पॉईंट दिसतोय सर्कलवरचा, म्हणजे जर मी ही लाईन जॉईन केली सो दिस विल बी रेडियस. बट हे डिस्टन्स आपल्याला किती दिलेलं आहे 12. म्हणजे फर्स्ट सर्कलसाठी रेडियस किती आहे 12. सेकंड सर्कलसाठी अगेन सेम लॉजिकनी रेडियस काय असणार आहे, सेंटर आणि सर्कलवरचा एक पॉईंट, हा सर्कल ब्लॅक सर्कल याचा सेंटर आहे, हा सर्कलवरचा पॉईंट कोणता आहे, एक पॉईंट कोणता दिसतो तुम्हाला, हा एक पॉईंट दिसतोय. हे डिस्टन्स किती आहे 12. म्हणजेच काय दोन्ही केसमध्ये सर्कलची रेडियस किती आहे 12. सो आन्सर इज ऑप्शन बी 12 सेंटीमीटर. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला फिगर ड्रॉ केल्याशिवाय सॉल्व्ह करता येणार नाही. त्यामुळे नेहमी आधी बघा काय सिच्युएशन दिलेली नाही, सर्कलचं सेंटर किंवा काय कशा पद्धतीने असणार आहे. थर्ड, अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम सो द पॅरलोग्राम मस्ट बी अ. एक सर्कल आहे, सर्कल पॅरलोग्रामच्या सगळ्या साईडला टच करते, तर त्या पॅरलोग्रामचा आपल्याला टाईप मेन्शन करायचा आहे, वेदर इट इज रेक्टँगल, रोम्बस, स्क्वेअर और ट्रॅपेझियम. ओके. सो सगळ्यात आधी आपण काय करूया, एक सर्कल ड्रॉ करू. सर्कल पॅरलोग्रामच्या सगळ्या साईडला टच करते अशी कंडिशन दिलेली आहे. सो फिगर कशी असणार आहे, एक सर्कल आहे. ठीक आहे. सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. त्यामुळे पॅरलोग्रामची एक साईड सपोज अशी असेल, या साईडला सर्कल ह्या पॉईंटमध्ये टच करते,
या साईडला सर्कल ह्या पॉईंटमध्ये टच करते, त्यानंतर अनदर साईड असेल अशी आणि ही साईड असेल अशी. सो थोडक्यात पॅरलोग्राम कसा आहे, असा एक पॅरलोग्राम आहे. या पॅरलोग्रामला आपण बोलूया लेट्स से पॅरलोग्राम इज PQRS. PQRS. A circle touches all these sides of parallelogram. Okay. So the parallelogram must be what? तर आपल्याला इथे सांगायचं की पॅरलोग्रामचं कोणतं टाईप असणार आहे. सर्कल पॅरलोग्रामच्या सगळ्या साईडला टच करते. त्यानंतर पॅरलोग्रामच्या बेसिक प्रॉपर्टी कोणत्या आहे? पॅरलोग्रामच्या ऑपोजिट साईड पॅरलल असतात, पॅरलोग्रामच्या ऑपोजिट साईड इक्वल लेंथच्या असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. ह्या दोन प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहे. पॅरलोग्रामच्या ऑपोजिट साईड पॅरलल असते, या कंडिशनचं इथे यूज होणार नाही, त्यामुळे आपण फक्त ही कंडिशन यूज करूया की ऑपोजिट ज्या साईड आहे त्या ऑपोजिट साईड इक्वल लेंथच्या असतात. सो सोल्युशन, कन्सिडर a parallelogram, consider parallelogram PQRS. ठीक है, and therefore PQ is equal to RS and PS is equal to QR. Opposite sides congruent. ओके, ही एक कंडिशन मिळाली, याला आपण बोलूया 1. आता यानंतर आपण पुढे काय करू शकतो? सर्कल बघितला, हा सर्कल आहे, या सर्कलचा जर मी पॉईंट P कन्सिडर केला, कोणता पॉईंट? पॉईंट P. फॉर एक्झाम्पल पॉईंट P हा सर्कलच्या बाहेरचा एक पॉईंट आहे. इथे जर तुम्ही बघितलं सर्कल आहे, हा पॉईंट P आहे. P पासून इथे एक लाईन ड्रॉ केलेली दिसते, इथे एक लाईन ड्रॉ केलेली दिसते. सपोज ह्या साईडला PQ या साईडला सर्कल A ह्या पॉईंटमध्ये टच करते, त्यानंतर हा पॉईंट आहे B, पॉईंट आहे C आणि हा पॉईंट आहे D सपोज. ओके, तर इथे जर तुम्ही बघितलं PA आणि PD, PA आणि PD ह्या दोन काय आहे? दिस इज पॉईंट A, पॉईंट B. PA आणि PD ह्या दोन आहेत टँजंट सेगमेंट. आपण एक थेरम बघितलेला की सर्कल आहे, सर्कलच्या एक्सटर्नल म्हणजे सर्कलच्या बाहेर असणाऱ्या एका पॉईंटमधून जर आपण अशा काही टँजंट ड्रॉ केल्या तर ही जी लेंथ असते याला आपण बोलतो टँजंट सेगमेंट, ही सुद्धा असणार टँजंट सेगमेंट. तर अशा ज्या टँजंट सेगमेंट असते ह्या टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे इक्वल लेंथचे असतात. त्या लॉजिकनी ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. सर्कलच्या बाहेरचा एक पॉईंट एस जर मी कन्सिडर केला, SD ही एक टँजंट सेगमेंट आहे, AC ही एक टँजंट सेगमेंट आहे. या दोन्ही लेंथ सारखे असणार आहे किंवा या दोन्ही टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्याच पद्धतीने सर्कलच्या बाहेर पॉईंट R आहे, सर्कलच्या बाहेर पॉईंट Q आहे, त्यापासून ड्रॉ केलेले टँजंट सेगमेंट सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. सो ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे, त्यानंतर ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. ठीक आहे, आता याचा यूज आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी होणार आहे. सो लेट पॉईंट ABCD be the points, or a solution to let point ABCD be the point of contacts of circle and sides. ठीक है, therefore PA is equal to PD, QA is equal to QB, then RB is equal to RC आणि SC is equal to SD. ठीक आहे, रिझन काय? टँजंट सेगमेंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. ओके, याला आपण बोलूया 2, 3, 4 and 5. आता आपण काय करूया, 2, 3, 4 and 5 यांची ॲडिशन करूया. सो 2 + 3 + 4 + 5 ॲडिशन केली, लेफ्ट हँड साईड ॲड होणार, राईट हँड साईड ॲड होणार. सो देअरफॉर हा आहे पॉईंट SC. लेफ्ट हँड साईड PA + QA + RB + SC is equal to PD + QB + RC + SD. ठीक आहे, आता इथे बघा PA आणि QA, जर मी PA आणि QA जर ॲड केलं, PA + QA म्हणजेच काय टोटल PQ, कारण PA QA हे एका लाईनमध्ये लाई करतात, त्यामुळे ही लेंथ प्लस ही लेंथ म्हणजे काय टोटल लेंथ असणार आहे PQ + RB आणि SC. RB आणि SC, RB आता इथे RB + SC आहे. हा जो RB आहे ह्या RBला मी RCने रिप्लेस करू शकते कारण दोघांची लेंथ सारखीच आहे. सो RC + SC इज इक्वल टू PD + QB, PD + QB और PD + RC + इथे आपण काय करू, हे कॉम्बिनेशन घेऊ, PD + SD + QB + RC. ठीक आहे,
हे एकत्र घेतले आणि हे एकत्र घेतले. देअरफॉर पी क्यू प्लस आर सी प्लस एस सी ही लेंथ म्हणजेच काय आर एस. पी क्यू प्लस आर एस इज इक्वल टू पी डी प्लस एस डी. पी डी प्लस एस डी म्हणजे पी एस प्लस क्यू बी प्लस आर सी. क्यू बी प्लस आर सी. आर सी म्हणजेच काय आर बी. या आर सीला मी आर बीने रिप्लेस करू शकते. सो हे होणार क्यू बी प्लस आर बी आणि क्यू बी प्लस आर बी म्हणजेच काय क्यू आर. ठीक आहे. आता इथे बघा साईड आपल्याला कोणता मिळतं पी क्यू प्लस आर एस. पी क्यू प्लस आर एस इज इक्वल टू पी एस प्लस क्यू आर. या साईड आपल्याला मिळत आहे. नाव पी क्यू प्लस आर एस यामध्ये जर मी पी क्यू आणि आर एस या दोन्ही इक्वल लेंथचे आहे बरोबर. इथे आहे पी क्यू इक्वल टू आर एस. त्यामुळे याला जर मी आर एसला पी क्यूने रिप्लेस केलं तर हे काय होणार पी क्यू प्लस पी क्यू दॅट इज इक्वल टू 2 पी क्यू इज इक्वल टू पी एस प्लस क्यू आर. पी एस प्लस क्यू आर म्हणजेच काय इथे जर मी पी क्यू आणि जर मी पी एस प्लस क्यू आर यामध्ये पी एसला जर मी क्यू आरने रिप्लेस केलं तर हे काय होणार क्यू आर प्लस क्यू आर. क्यू आर प्लस क्यू आर म्हणजेच काय 2 क्यू आर. इथे लिहिणार आपण फ्रॉम 1. समजतं आपण काय केलं सगळ्यात आधी आपण ॲडिशन केली. ॲडिशन केल्यानंतर आपण टर्म्स ॲडजस्ट केल्या की अशा 2 टर्म्स किंवा असे 2 लाईन सेगमेंट ज्याची ॲडिशन करून आपल्याला एक मोठी लाईन सेगमेंट मिळणार आहे. तर आपल्याला हे रिलेशन मिळालं अँड देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू क्यू आर. हे एक रिलेशन आपल्याला मिळालं. आता इथे जर बघितलं पी क्यू इज इक्वल टू क्यू आर आपल्याकडे कंडिशन काय होती ऑपोजिट साईड इक्वल असता. पी क्यू इक्वल टू आर एस होता. बट आपण डिराईव्ह काय कंडिशन केली पी क्यू इक्वल टू क्यू आर. याचा अर्थ काय ही साईड आणि ही साईड यांची लेंथ सारखी आहे. ही साईड आणि ही साईड यांची लेंथ सारखी आहे. म्हणजेच काय या तिन्ही साईड एकाच लेंथच्या असणार आहे. ही साईड आणि ह्या साईडची लेंथ सारखी आहे. या तिन्ही साईड्स इक्वल लेंथच्या आहे. म्हणजेच काय ही 4 साईड सुद्धा इक्वल लेंथची असणार आहे. सो थोडक्यात काय हा जो पॅलोग्राम आहे त्याचे 4ही साईड इक्वल लेंथच्या येत आहे. पॅलोग्राम की ज्याच्यामध्ये 4ही साईड इक्वल लेंथच्या येत आहे. मग अशा फिगरला आपण काय बोलतो रेक्टँगल, रोम्बस, स्क्वेअर की ट्रॅपेझम. तर या केसमध्ये आपण त्याला बोलणार रोम्बस. ठीक आहे. याला आपण काय बोलणार रोम्बस. रेक्टँगलमध्ये ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असतात. ट्रॅपेझियमचा तर प्रश्नच नाही आहे. रोम्बस आणि स्क्वेअरमध्ये फरक काय असतो रोम्बस म्हणजे 4ही साईड इक्वल लेंथचे असतात. स्क्वेअरमध्ये सुद्धा 4ही साईड इक्वल लेंथचे असतात. बट स्क्वेअरमध्ये ॲडिशनल कंडिशन असते की हे जे अँगल आहे हे अँगल 90 डिग्री पाहिजे. तर इथे आपल्याला 90 डिग्री अँगलची काही कंडिशन मिळत नाही आहे. त्यामुळे आपण लिहिणार इथे दिस पॅलोग्राम इज अ रोम्बस. ठीक आहे. सो पी क्यू इज इक्वल टू क्यू आर याला आपण बोलूया 6. सो फ्रॉम 1 and 6 पी क्यू 1 and 6 पी क्यू इज इक्वल टू आर एस. फ्रॉम 1 पी क्यू इक्वल टू आर एस बट पी क्यू इक्वल टू वॉट क्यू आर. पी क्यू इक्वल टू क्यू आर आणि क्यू आर इक्वल टू पी एस. So that is all sides are congruent and therefore दिलेला जो पॅलोग्राम आहे तो आहे रोम्बस. गिवन पॅलोग्राम इज अ रोम्बस. 4th, length of a tangent segment drawn from a point which is at distance 12.5 cm from the center of circle is 12 cm. Find the diameter of a circle. काय कंडिशन दिलेलं आहे आपण लगेच एक सर्कल ड्रॉ करूया. एक सर्कल आहे. ठीक आहे. कंडिशन काय द लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉईंट विच इज ॲट अ डिस्टन्स 12.5 फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कलचा सेंटर हा आहे. तर या सेंटरपासून 12.5 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती एक पॉईंट आहे. सपोज हे डिस्टन्स आहे एवढं 12.5 सेंटीमीटर. तर ह्या डिस्टन्सवरती एक पॉईंट आहे. सर्कलचा सेंटर घेऊ आपण ओ आणि हा पॉईंट घेऊया ए. ठीक आहे. सो लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉईंट हा पॉईंट आहे तो विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 12.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. तर ह्या पॉईंटपासून एक टँजंट सेगमेंट ड्रॉ केलेले आहे. टँजंट सेगमेंट म्हणजे काय अशी काही लाईन असेल जी सर्कलला या पॉईंटमध्ये एका पॉईंटमध्ये टच करते. ही जी लाईन आहे ही आहे टँजंट सेगमेंट आणि ही असणार आहे त्याची लेंथ. सपोज हा पॉईंट आपण घेऊया बी. सो आपल्याला ए बीची लेंथ दिलेली आहे. द लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉईंट विच इज ॲट डिस्टन्स ऑफ 12.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज 12 सेंटीमीटर. ही लेंथ किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर. समजलं सिच्युएशन काय दिले किंवा कंडिशन काय दिलं. एक सर्कलच्या सेंटरपासून एक पॉईंट आहे ते डिस्टन्स आहे 12.5 सेंटीमीटर. या पॉईंटपासून एक टँजंट सेगमेंट ड्रॉ केलेली त्याची लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर. फाइंड द डायमीटर ऑफ सर्कल. तर आपल्या सर्कलची डायमीटर फाइंड करायची. सर्कलची डायमीटर फाइंड करायची म्हणजे आपल्याला रेडियसचा यूज करावं लागलं बिकॉज डायमीटर इज ट्वाइस ऑफ रेडियस. रेडियस आपण कशी फाइंड करू शकतो. इथे जर बघितलं हा सेंटर आहे हा सर्कलच्या बाहेरचा पॉईंट आहे. ही एक टँजंट सेगमेंट आहे. जर मी ओ आणि बी जॉईन केला ओ आणि बी हा पॉईंट आहे बी. तर ओ बी काय असणार ओ बी विल बी रेडियस. रेडियसची व्हॅल्यू फाइंड करा. रेडियसचा यूज करून आपण डायमीटर फाइंड करू शकतो. रेडियसची व्हॅल्यू पण कशी फाइंड करणार. आता इथे जर बघितलं इथे एक ट्रँगल फॉर्म होताना दिसतोय. ट्रँगलची ही साईड आपल्याला माहिती आहे ही साईड माहिती आहे. ट्रँगलची थर्ड साईड आपल्याला फाइंड करायची. या ट्रँगलचं काही आपल्याला अजून एक प्रॉपर्टी समजते का. टँजंट सेगमेंट आहे रेडियस आहे. आपण टँजंट थेरम बघितला आहे.
टँजंट थेरमच्या अकॉर्डिंग टँजंट आणि रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, म्हणजे हा अँगल किती असणार आहे 90 डिग्री. सो दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्रीच्या समोरची जी साईड असते दॅट इज हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूसची व्हॅल्यू आहे, ट्रायंगलची एक साईड माहिती आहे, ट्रायंगलची सेकंड साईड आपण पायथागोरस थेरमचा यूज करून फाइंड करू शकतो. समजते क्वेश्चन कसा सॉल्व करायचा. सो सोल्युशन, लेट O be the center of circle, A be the point external to circle. From point A, AB is the tangent segment. Now AB equal to 12 centimeter, OA is 12.5 centimeter, OB equal to R. Okay. Also, we know by tangent theorem, tangent is perpendicular to radius, and therefore angle OBA is 90 degree. Therefore triangle OBA is a right angle triangle, and hence by Pythagoras theorem च्या अकॉर्डिंग आपण लिहू शकतो हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. 12.5 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस 12 square. Therefore 12.5 square minus 12 square is equal to R square. A square minus B square हा फॉर्म्युला यूज करा किंवा 12.5 चा स्क्वेअर फाइंड करा, त्यामधून 12 स्क्वेअर मायनस करा. सो आपण काय करूया इथे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करूया. सो दॅट इज इक्वल टू A प्लस B इंटू A मायनस B. सो 12.5 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर 12.5 प्लस 12 A प्लस B आणि A मायनस B इज इक्वल टू R स्क्वेअर. Therefore this is 24.5 multiplied by 0.5 is equal to R square. Therefore R square is equal to 24.5 multiplied by 0.5. So R square is equal to इथे आपण काय करू शकतो 24.5 0.5 ला आपण हाफ लिहूया. 0.5 म्हणजे काय 1/2. सो जर मी इथे डिव्हिजन केली 12.25, आता हा कसला स्क्वेअर आहे 25 आहे, म्हणजे एक पॉईंट तर इथे एंडचा डिजिट 5 येणार आहे. 14 आहे, सो 14ला आपण 3 आणि 3 × 4 असं लिहू शकतो. सो दिस इज स्क्वेअर ऑफ 3.5. हे कसं मी डिसाईड केलं, आपण बघितलं आहे की सपोज जर मला 35चा स्क्वेअर फाइंड करायचा असेल, ज्या वेळेस आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचं आणि एंड डिजिट 5 असेल त्यावेळेस नेहमी आपण एक ट्रिक यूज करतो. 35चा स्क्वेअर फाइंड करायचं आहे ना, 5चा स्क्वेअर काय असतो 25 लिहून घ्यायचा. ठीक आहे. इथे एक रिमेनिंग डिजिट काय आहे 3, 3च्या पुढचा नंबर कोणता आहे 4. सो 3 × 4 किती आहे 12, म्हणजे याचा स्क्वेअर असतो 1225. जर मला विचारलं 45चा स्क्वेअर फाइंड करा, मी काय करणार 5 स्क्वेअर 25, 4च्या पुढचा नंबर 5, 4 × 5 20, सो 2025. त्या लॉजिकनी इथे 12.25 होता, त्यामुळे मी लगेच गेस करू शकले की हा डिजिट 5 असणार आहे. 14 म्हणजे 3 × 4 म्हणजे हा डिजिट कोणता असणार आहे 3.5. ओके. सो R square is equal to 3.5 square. Therefore R is equal to 3.5 सेंटीमीटर. दिस इज रेडियस. डायमीटर किती असणार आहे 2R, 2 × 3.5 that is equal to 7 सेंटीमीटर. सो 7 सेंटीमीटर ऑप्शन सी. ठीक आहे. नेक्स्ट, इफ टू क्वेश्चन नंबर 5, इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली हाऊ मेनी कॉमन टेंजंट्स कॅन बी ड्रॉन. 2 सर्कल एक्सटर्नल टच करतात तर अशा किती कॉमन टेंजंट ड्रॉ करता येईल. कॉमन टेंजंट म्हणजे काय, अशी टेंजंट की जी दोन्ही सर्कलसाठी टेंजंट म्हणून ॲक्ट होणार आहे. 2 सर्कल एक्सटर्नली टच करताय, एक सर्कल असा आहे आणि लेट्स से एक सर्कल असा आहे. ओके. कॉमन टेंजंट म्हणजे काय, अशी टेंजंट की जी ह्या दोन्ही सर्कलची टेंजंट असेल किंवा ही दोन्ही सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करते. जर मी इथे अशी एक टेंजंट ड्रॉ केली, ही टेंजंट फक्त ह्या सर्कलला टच करेल, ती ह्या सर्कलला टच करत नाही, म्हणजे काय ती कॉमन टेंजंट नसेल. आता कॉमन टेंजंट किती पॉसिबल आहे, या सर्कलचा एक पॉईंट, ह्या सर्कलचा एक पॉईंट, हे दोन्ही सर्कल या एका पॉईंटमध्ये टच करतात. या पॉईंटमधून मी एक टेंजंट ड्रॉ करू शकते. सो एक टेंजंट तर पॉसिबल आहे डेफिनेटली. जर सपोज मी इथला एक पॉईंट कन्सिडर केला आणि अशी जर मी टेंजंट ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, ही टेंजंट सेकंड सर्कलला 2 पॉईंटमध्ये कट करून जाते. म्हणजे काय, ती सेकंड सर्कलसाठी सिकंड असेल, टेंजंट नसेल. किंवा या सर्कलवरचा पण मी एक पॉईंट कन्सिडर केला आणि जर मी इथून अशी टेंजंट ड्रॉ केली, सपोज हा तो पॉईंट इथे आहे, इथे हा पॉईंट जर मी कन्सिडर केला, इथून जर मी सर्कलला टेंजंट ड्रॉ केली, ती टेंजंट अशी असेल ती याला कॉमन नसणार आहे. किंवा जर मी इथे एक सपोज लेट्स से इथे एक पॉईंट कन्सिडर केला, इथून जर मी सर्कलला टेंजंट ड्रॉ केली अशी, ही टेंजंट सेकंड सर्कलची टेंजंट नसणार. अजून काय पॉसिबिलिटी आहे, इथे जर तुम्ही बघितलं
एक टँजंट तर आपल्याला मिळालेली आहे. जर मी अशी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली जी ह्या सर्कल एका पॉईंटमध्ये टच करते, तीच लाईन पुढे एक्सटेंड केली ती दुसऱ्या सर्कलला सुद्धा एका पॉईंटमध्ये टच करते. सो दिस इज अनदर कॉमन टँजंट. खाली केली वरती सुद्धा मला करता येईल. ही सुद्धा एक कॉमन टँजंट असणार आहे. म्हणजे 3 टँजंट 1, टँजंट 2, टँजंट 3 अशा 3 टँजंट मिळाला. अजून काही पॉसिबिलिटी आहे का? ही कॉमन साईड आहे, ही आणि ही कॉमन साईड आहे. इथे जर ड्रॉ केलं ही सेपरेट टँजंट असणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त अजून टँजंट पॉसिबल नाही, कारण तुम्ही मधला सर्कलचा कोणता जरी पॉईंट घेतला तरी सुद्धा ते टँजंट नसणार आहे, ती सेकंड म्हणून ऍक्ट होणार आहे. किंवा जरी टँजंट ड्रॉ केली ती दुसऱ्या सर्कलला टच करणार नाही. सो अशा पद्धतीने आपल्याकडे फक्त 3 कॉमन टँजंट पॉसिबल आहे. सो आन्सर इज ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 6. Angle ACB is inscribed in arc ACB of a circle with center O. Circle center O सांगितलं आहे. अँगल ACB is inscribed in arc ACB. सपोज ACB ही आर्क आहे. एक पॉईंट आपण A कन्सिडर करू, पॉईंट C आणि पॉईंट B. सो ACB ही आर्क आहे. या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला एक अँगल आहे, अँगल ACB. म्हणजेच काय अँगल कसा असणार आहे? असा. इन्स्क्राईब अँगल म्हणजे काय? असा अँगल की ज्याचा वर्टेक्स जो असतो वर्टेक्स सर्कलवर लाय करतो त्याला आपण बोलतो इन्स्क्राईब अँगल. सो अँगल ACB इज इन्स्क्राईब इन अन आर्क ACB ऑफ अ सर्कल इफ अँगल ACB 65. हे अँगल जो हा दिलेला आहे त्याची व्हॅल्यू आहे 65 डिग्री. फाइंड मेजर ऑफ आर्क ACB. तर आपल्याला ACB या आर्कचं मेजर विचारलेलं, म्हणजे या आर्कचं मेजर आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन कसं सॉल्व्ह करणार? इन्स्क्राईब अँगल आहे. आपल्याला माहिती आहे की इन्स्क्राईब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क याच्यामध्ये एक रिलेशन असतं. इन्स्क्राईब्ड अँगल आणि हा अँगल ज्या आर्कमध्ये ह्या अँगलमुळे जो आर्क इंटरसेप्ट झालेला म्हणजे त्याच्या समोर असणारे हे आर्क याची व्हॅल्यू नेहमी केवढी असते? हा जो इन्स्क्राईब्ड अँगल असतो हा अँगल नेहमी ह्या आर्कच्या मेजरच्या हाफ असतो. हा एक आपण थेरम बघितलेला इन्स्क्राईब्ड अँगल थेरम. इन्स्क्राईब्ड अँगल इज ऑलवेज इक्वल टू हाफ ऑफ इंटरसेप्टेड आर्क. त्यामुळे हा जर 65 डिग्री असेल तर या आर्कची व्हॅल्यू किती पाहिजे? 130, ट्वाइस ऑफ 65. बरोबर. ज्यावेळेस हा 130 असेल त्यावेळेस हा अँगल याच्या हाफ 130/2 किती असतो? 65. त्यावेळेस ही कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे या आर्क ABची व्हॅल्यू काय असणार? 130. बट आपल्याला काय विचारलं? मेजर ऑफ आर्क ACB. आपल्याला या आर्कची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग या आर्कची व्हॅल्यू काय असणार आहे? अगदी सिंपल आहे. आपल्याला माहिती कंप्लीट सर्कल असतं 360 डिग्री. कंप्लीट सर्कलमधला एवढा आर्क जो याची व्हॅल्यू आहे 130 डिग्री आणि त्यानंतर मग याची व्हॅल्यू काय असणार आहे? तर 360 - 130. डिफरन्स जो असेल डिफरन्स असेल या क्वेश्चनचा आन्सर. आता या ठिकाणी बऱ्याचदा असा गोंधळ होतो किंवा कन्फ्युजन असतं की हा आर्क 65 आहे त्यामुळे अँगल किंवा आर्क मेजर ऑफ आर्क AB असणार 130 आन्सर आहे असं नाही. नेहमी क्वेश्चन नीट बघा. मेजर ऑफ आर्क ACB विचारलं म्हणजे ह्या रिमेनिंग आर्कचं आपल्याला अँगल विचारलेला आहे. सो रिमेनिंग आर्कचा अँगल किती असणार? 360 - 130. ओके. सो सोल्युशन इन्स्क्राईब्ड अँगल is equal to half of measure of intercepted arc. So this is inscribed angle theorem and therefore inscribed angle कोणता आहे? angle ACB. ही व्हॅल्यू किती असणार आहे? half of measure of intercepted arc AB and therefore 65 × 2 is equal to measure of arc AB. So measure of arc AB किती असणार आहे? 130. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलेला आहे आर्क ACB. सिन्स आर्क ACB प्लस आर्क AB किंवा असं लिहू मेजर ऑफ आर्क ACB प्लस मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू कंप्लीट सर्कल दॅट इज 360 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 - 130. 230 option D. Now 7th, chord AB and CD of a circle intersect inside the circle at point E. दोन कॉर्ड आहे. कॉर्ड सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट करता असं दिलेलं आहे. इफ A is 5.6, EB 10, CE 8, find ED. दोन कॉर्ड सर्कलच्या एक कंडिशन काय दिली? एक सर्कल आहे, सर्कलच्या दोन कॉर्ड आहे, कॉर्ड AB, कॉर्ड CD. एक कॉर्ड AB, दुसरी कॉर्ड CD. ह्या दोन्ही कॉर्ड सर्कलच्या इंटेरियरमध्ये किंवा इनसाइडमध्ये इंटरसेक्ट करतात आणि तो पॉईंट दिलेला आहे E. त्यानंतर आपल्याला सेगमेंटची व्हॅल्यू दिलेली आहे. A इज 5.6, देन EB इज 10, CE इज 8. तर आपल्याला फाइंड करायची EDची लेंथ. इथे अगदी ऑब्वियस आहे आपल्याला कोणता थेरम यूज करावा लागणार आहे? इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स.
इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहितो, ज्यावेळेस एका सर्कलमध्ये दोन कॉर्ड इंटरसेक्ट करतात त्यावेळेस प्रॉडक्ट इक्वल असणार आहे. कसला प्रॉडक्ट? ज्या दोन लाईन सेगमेंटमध्ये दिलेले कॉर्ड डिवाइड होते त्यांचा प्रॉडक्ट. म्हणजे सपोज कॉर्ड ए बी मी कन्सिडर केला, कोणत्या दोन सेगमेंटमध्ये ही कॉर्ड डिवाइड होते, ए ई आणि ई बी. सो याचा प्रॉडक्ट ए ई इंटू ई बी हा प्रॉडक्ट इक्वल असणार आहे दुसऱ्या कॉर्ड ज्या दोन सेगमेंटमध्ये डिवाइड होतं त्याच्या एवढा, म्हणजे सी इंटू ई डी और डी ई. ओके. अँड देअरफॉर व्हॅल्यूज काय काय दिलेलं आहे, ए ई इज 5.6, ई बी इज 10, सी ई इज 8 आणि ई डीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. देअरफॉर 5.6 इंटू 10 56, 56 अपॉन 8 इज इक्वल टू ई डी. सो ई डी इज इक्वल टू 7. ऑप्शन ए. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD एक सायक्लिक क्वाड्रिलॅटर दिलेला आहे. म्हणजेच काय, एक सर्कल असणार आहे, सर्कलच्या आतमध्ये क्वाड्रिलॅटरल असेल त्याला आपण बोलतो सायक्लिक क्वाड्रिलॅटर, किंवा असा क्वाड्रिलॅटर की ज्याचा प्रत्येक वर्टेक्स सर्कलवर लाय करतो त्याला आपण बोलतो सायक्लिक क्वाड्रिलॅटर. सो इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटर ABCD ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए. काय कंडिशन दिली, ट्वाइस द मेजर ऑफ अँगल इज थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी, फाइंड द मेजर ऑफ अँगल सी. दोन अँगलमध्ये असणार रिलेशन दिलेलं आहे, त्याचा यूज करून आपल्याला अँगल सी फाइंड करायचं आहे. कंडिशन काय, ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए, अँगल एच्या ट्वाइस, म्हणजे ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू थ्राइस म्हणजे थ्री टाइम्स मेजर ऑफ अँगल सी. ही कंडिशन दिलेली आहे. या कंडिशनचा यूज करून आपल्याला अँगल सीची व्हॅल्यू फाइंड करायची. सायक्लिक क्वाड्रिलॅटर आहे तर एक बेसिक प्रॉपर्टी आपल्याला लगेच आठवली पाहिजे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरमध्ये ऑपोजिट अँगल जे असतात ते नेहमी सप्लिमेंटरी असतात, किंवा आपण असं बोलू शकतो ऑपोजिट अँगलची सम नेहमी 180 डिग्री असते. आपण अँगल ए आणि अँगल सीची कंडिशन दिलेली आहे. अँगल ए इथे आहे, अँगल सी इथे आहे. तर अँगल ए प्लस अँगल सी किती असणार आहे, 180 डिग्री अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी. अँगल ए प्लस अँगल सी 180 डिग्री असणार आहे, प्लस त्यामध्ये असणार हे रिलेशन दिलेलं आहे, याचं यूज करून आपण अँगल सीची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ठीक आहे. सो अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ठीक आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे, दिस इम्प्लाइज ट्वाइस ऑफ अँगल ए इज इक्वल टू थ्राइस ऑफ अँगल सी. तर आपण काय करूया, अँगल एला अँगल सीनी रिप्लेस करू. अँगल ए इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ अँगल सी. ठीक आहे. अँगल ए इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ अँगल सी, अँड देअरफॉर 3/2 टाइम्स अँगल सी प्लस अँगल सी is equal to 180 degree. Therefore angle C is 3/2 plus 1. 3/2 plus 1 म्हणजे काय असणार आहे, 5/2. 5/2 टाइम्स अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. नॉर्मल ॲडिशन किंवा इथे अँगल सी कॉमन घ्या. अँगल सी जर कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये असेल 3/2 plus 1. 3/2 plus 1 म्हणजे 5/2. अँड देअरफॉर अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री इंटू 2/5. 36 इंटू 2 72 डिग्री. अँगल C इज 72 डिग्री. ऑप्शन बी. जेव्हा किंवा सायक्लिक क्वाड्रिलॅटर दिलेला असेल त्यावेळेस नेहमी ही सगळ्यात आधी प्रॉपर्टी लक्षात घ्यायची की ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी असते आणि ती कंडिशन लिहायची, कारण त्याचा बऱ्याच यूज होतो म्हणजे होतोच. क्वेश्चन नंबर 9. पॉईंट ए बी सी आर ऑन अ सर्कल सच दॅट मेजर ऑफ आर्क ए बी इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी सी इक्वल टू 120 डिग्री. नो पॉईंट एक्सेप्ट पॉईंट बी इज कॉमन टू द आर्क्स विच इज द टाईप ऑफ ट्रँगल ए बी सी. ओके. आपल्याला एक सर्कल दिलेला आहे, सर्कलवरचे 3 पॉईंट दिलेले आहे ए बी सी. त्यानंतर काही आर्क्सची कंडिशन आपल्याला दिलेली आहे. याचा यूज करून आपल्याला डिसाईड करायचं की जेव्हा आपण पॉईंट ए पॉईंट बी पॉईंट सी जॉईन करू त्यावेळेस आपल्याला कोणत्या टाईपचा ट्रँगल मिळतो, इक्विलॅटरल, स्केलन, देन राईट अँगल अँड आयसोसेल. तर बघूया आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यात आधी काय सांगितलं आहे, पॉईंट ए बी सी आर ऑन अ सर्कल. एक सर्कल आहे, या सर्कलवर 3 पॉईंट आहे, पॉईंट ए बी सी. सपोज ए पॉईंट मी इथे घेते, बी पॉईंट इथे घेते आणि सी पॉईंट इथे घेते. ओके. पॉईंट ए बी सी आर ऑन अ सर्कल सच दॅट मेजर ऑफ आर्क ए बी इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी सी. सो ए बीचं जेवढं मेजर आहे तेवढंच बी सीचं मेजर आहे, दॅट इज इक्वल टू 120 डिग्री. सो हे मेजर आणि हे मेजर, हे दोन्ही मेजर सारखे आहे. एक आहे 120 डिग्री आणि हे सुद्धा आहे 120 डिग्री. नो पॉईंट एक्सेप्ट बी पॉईंट इज कॉमन टू दी आर्क्स. या दोन्ही आर्कला फक्त बी हा पॉईंट एकच पॉईंट कॉमन आहे, म्हणजेच काय आर्कची पोझिशन कशी असेल ए बी आणि त्यानंतर येतो बी सी. विच टाईप ऑफ ट्रँगल ए बी सी इज. तर आपल्याला डिसाईड करायचं की ए बी सी कोणत्या टाईपचा ट्रँगल असेल. ए बी सी कोणत्या टाईपचा ट्रँगल आहे म्हणजेच काय, आपण काय करूया, हे साईड जॉईन करूया. ट्रँगलची ह्या 3 साईड आपल्याला मिळतात. आता ह्या 3 साईडच्या लेंथच्या अकॉर्डिंग आपण डिसाईड करणार कोणत्या टाईपचा ट्रँगल आहे, कारण आपल्याला ऑप्शन्स कसे दिले, इक्विलॅटरल, राईट अँगल, स्केलन, देन आयसोसेलस. इक्विलॅटरल म्हणजे सगळ्या साईड इक्वल लेंथच्या असणार आहे. राईट अँगल म्हणजे काय, इथे फॉर्म होणार अँगल 90 असेल. स्केलन म्हणजे काय, तिन्ही साईड डिफरंट लेंथच्या असणार आहे. आयसोसेलस म्हणजे असा ट्रँगल ज्यामध्ये
दोन साईड इक्वल लेंथचे असतात. तर याच्यामधला कोणत्या टाईपचा ट्रायंगल इथे फॉर्म होतं ते आपल्याला बघायचं आहे. मग आपल्याला या साईडची लेंथ इथे डिसाईड करावी लागणार आहे. साईडची लेंथ आपण कशी डिसाईड करणार, आपल्याला आर्कचा मेजर दिलेला आहे. आपण इथे जर बघितलं ही आर्क आणि ही आर्क या दोन्ही आर्कचा मेजर सारखा आहे, म्हणजे दिलेला आर्क कशा आहे, कॉन्ग्रुएंट आर्क आहे. आपण एक थेरम बघितलेला, त्या थेरममध्ये आपण काय म्हणत होतो, सपोज एक सर्कल आहे, सर्कलच्या दोन आर्क जर कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे सपोज ही एक आर्क आहे आणि ही एक आर्क आहे, या दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे मेजर सारखं असेल तर त्याचे जे करस्पॉन्डिंग कॉर्ड असतात ते कॉर्डसुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. करस्पॉन्डिंग कॉर्ड म्हणजे काय, या आर्कचा हा कॉर्ड आणि या आर्कचा हा कॉर्ड, हे दोन्ही कॉर्डसुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्या लॉजिकनी ही आर्क आणि ही आर्क इक्वल मेजरची आहे, ए बी आणि बी सी. त्यामुळे ए बीच्या इथला कॉर्ड कोणता आहे, लाईन ए बी, आणि बी सी आर्कचा कॉर्ड कोणता आहे, लाईन बी सी. ह्या ज्या दोन्ही लेंग्स आहे, या दोन्ही लेंग्स सारख्या असणार आहे. ठीक आहे, हे तर एक रिलेशन मिळालं. आता याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, हे तर पॉसिबल नाही आहे. ह्या 3 पॉसिबिलिटीज आहे. आता आयसोसेलेस ट्रायंगल तर आपल्याला इथे मिळतोय, बट ह्या थर्ड अँगलचं किंवा ही जी थर्ड ए सी आहे साईड, त्या ए सी साईडबद्दल आपण काय बोलू शकतो. इथे जर तुम्ही बघितला एवढा 120 आहे, एवढा 120 आहे, सो हा रिमेनिंग अँगल किती असणार आहे, टोटल सर्कल असतो 360 डिग्री, 120 + 120 + x इज इक्वल टू 360 डिग्री, x इक्वल टू 360 - 120 + 120 म्हणजेच काय 360 - 240, किंवा आपण असं बोलू शकतो हा अँगल किती असणार आहे, 120 डिग्री. 120 120 120 टोटल होणार आहे 360, म्हणजेच काय ए सी आर्कची व्हॅल्यू किती आली किंवा मेजर किती आलं, 120 डिग्री. आता ही आर्क तिन्ही आर्क कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग कॉर्डसुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यामुळे ए सीची लेंथसुद्धा ह्या बाकीच्या लेंथ एवढी असणार आहे. ठीक आहे, आता हा कोणता ट्रायंगल मिळाला आपल्याला, तिन्ही साईड इक्वल लेंथचे आहे. म्हणजे आपल्याला ट्रायंगल मिळालेला इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, कोणता ट्रायंगल मिळाला, इक्विलॅटरल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल इथे कुठे अँगल 90चा काही आपल्याला चान्स दिसत नाही आहे, त्यामुळे ते ऑप्शन पॉसिबल नाही आहे. स्केलनसुद्धा पॉसिबल नाही आहे. स्केलन म्हणजे तिन्ही साईड इक्वल लेंथच्या, तिन्ही साईड डिफरंट लेंथच्या असणार आहे. आयसोसेलेस ट्रायंगल इथे बरंच असं मिस्टेक होऊ शकते की फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला ह्या दोन साईड सारख्या दिसल्यामुळे आपण लगेच मार्क करणार आयसोसेलेस ट्रायंगल. असं नाही, नेहमी ट्रायंगलच्या तिन्ही साईडच्या लेंथचा विचार करायचा, फक्त 2 साईडच्या लेंथचा विचार करून चालत नाही. तिसऱ्या साईडची लेंथ बघा, आर्क सारखाच येतो, त्यामुळे तिसरी साईडसुद्धा सेम असणार, म्हणून याचा आन्सर असणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे, सो सोल्युशन, मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क बी सी प्लस मेजर ऑफ आर्क ए सी, टोटल सर्कल 360 डिग्री. Therefore 120 + 120 plus measure of arc AC is equal to 360 degree, and hence measure of arc AC किती असणार आहे, 360 - 240 म्हणजेच किती, 120 डिग्री. 3 आर्क्स झाल्या. नाव ऑल आर्क्स आर congruent and therefore corresponding chords are also congruent. Therefore chords are also congruent. Reason, theorem. Chord congruent आहे म्हणजेच काय, आर्क ए बीचे chord आहे ए बी, देन बी सी, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी. दॅट इज all sides of triangle ABC are congruent, and therefore triangle ABC is an equilateral triangle. This is an equilateral triangle. Next question, question number 10. Segment XZ is a diameter of a circle. एक सर्कल आहे, सर्कलची डायमीटर दिलेली आहे. डायमीटर म्हणजे काय, अशी लाईन की सर्कलच्या सेंटरमधून पास होते आणि सर्कलवरच्या 2 पॉईंटला कनेक्ट करते. सेगमेंट XZ इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल. पॉईंट Y लाईज इन इट्स इंटेरियर. एक पॉईंट Y आहे, हा सर्कलच्या इंटेरियरमध्ये लाय करतो. सपोज पॉईंट Y ची लोकेशन आहे किंवा पोझिशन आहे इथे. ओके, हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. तर आपल्याला काही स्टेटमेंट दिलेलं आहे, यामधल्या किती स्टेटमेंट ट्रू आहे ते आपल्याला ते चेक करायचं आहे. स्टेटमेंट काय काय, इट इज नॉट पॉसिबल दॅट अँगल XYZ इज अन ॲक्यूट अँगल, XYZ कॅन नॉट बी अ राईट अँगल, अँगल XYZ इज अन ऑब्ट्यूज अँगल, can't make a definite statement for measure of angle XYZ. सो थोडक्यात काय, आपल्याला हा जो अँगल असणार अँगल XYZ याच्याबद्दल कन्क्लुजन करायचं आहे आणि आपल्याला डिसाईड करायचं आहे की यामधल्या किती स्टेटमेंट ट्रू आहे. ओके, हाऊ मेनी, इथे आपल्याला हे नाही चेक करायचं की स्टेटमेंट 1 ट्रू आहे का 3 ट्रू आहे का 4 ट्रू आहे. आपल्याला हाऊ मेनी म्हणजे किती नंबर ऑफ स्टेटमेंट ट्रू आहे ते इथे चेक करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चनचे स्टेटमेंट केअरफुली रीड करा, अदरवाईज अशा केसेसमध्ये आन्सर रॉंग येण्याचे चान्सेस असतात. हाऊ मेनी ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू, किती स्टेटमेंट ट्रू आहे ते आपल्याला इथे चेक करायचं आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार,
जेव्हा केव्हा आपल्याला सर्कल दिलेला असतो, डायमीटर मेन्शन केलेली असते, त्यावेळेस लगेच समजून घ्यायचं की डायमीटर दिलेली आहे किंवा डायमीटर मेन्शन केलेलं आहे, म्हणजे आपल्याला इथे सेमी सर्कलचा यूज करायचा आहे, सेमी सर्कलचा यूज करायचा आहे किंवा सेमी सर्कलच्या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला जो अँगल असतो हा अँगल नेहमी 90 डिग्री असतो, याचा कुठेतरी आपल्याला डेफिनेटली यूज होणार आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं सर्कलमध्ये एक पॉईंट एक्स आहे, एक पॉईंट वाय, सर्कलच्या इंटिरियरमध्ये पॉईंट वाय दिलेला आहे, एक पॉईंट एक्स आहे, एक पॉईंट झेड आहे, इंटिरियरमध्ये पॉईंट वाय आहे. सपोज या सर्कलवरचा एक पॉईंट मी कन्सिडर केला, लेट्स से पॉईंट पी, आणि जर मी हे असं जॉईन केलं एक्स पी आणि पी झेड हे जर मी जॉईन केलं तर आता ही कशी कंडिशन मिळते, असं हाफ सर्कल आहे कारण ही डायमीटर आहे आणि असा एक अँगल आहे. आपल्याला माहिती आहे की हा जो अँगल असतो हा अँगल नेहमी किती असतो, 90 डिग्री असतो. सो हा अँगल आपल्याला 90 डिग्री मिळतो. डायमीटर आहे, डायमीटरवरून आपण ही कंडिशन कन्क्लूड केली. आता आपल्याला या 90 डिग्रीचा ह्या अँगलसोबत रिलेशन काय ते लावायचं आणि त्याचा यूज करून आपल्याला डिसाईड करायचं आहे की अँगल ॲक्यूट आहे, राईट अँगल आहे, ऑब्ट्यूज आहे की किंवा याबद्दल आपण काही या अँगलबद्दल आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही आहे. ठीक आहे, ते आपल्याला इथे चेक करायचं आहे. आता हे तर आपल्याला माहिती आहे ॲक्यूट म्हणजे काय, ॲक्यूट अँगल म्हणजे अँगल शुड बी लेस दॅन 90 डिग्री. राईट अँगल म्हणजे काय, अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. आणि ऑब्ट्यूज म्हणजे काय, अँगल इज ऑब्ट्यूज, अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. या 3 कंडिशन आपल्याला चेक करायच्या आहे. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं हा अँगल 90 डिग्री आहे, ह्या अँगलला आपल्याला रिलेट करायचं आहे. तर सपोज जर मी ट्रँगल वाय पी झेड कन्सिडर केला, कोणता ट्रँगल वाय पी झेड, हा अँगल आहे 90 डिग्री. ह्या ट्रँगलचा हा जर मी अँगल कन्सिडर केला एक्स वाय झेड, म्हणजे ज्याबद्दल आपल्याला प्रिडिक्ट करायचा आहे हा जो अँगल आहे, हा अँगल या ट्रँगलचा एक्सटेरियर अँगल आहे. कोणता अँगल आहे, एक्सटेरियर अँगल. आपण एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी बघितलेली, एक ट्रँगल आहे, सपोज ह्या ट्रँगलच्या बाहेरचा हा जो अँगल असतो याला आपण काय बोलतो, एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगलची आपण प्रॉपर्टी काय बघितली, सपोज अँगल ए आहे, हा अँगल बी आहे. तर ह्या अँगलसाठी हे दोन असतात रिमोट इंटेरियर अँगल. रिमोट म्हणजे काय, दूरचे. सो दूरचे इंटेरियर अँगल कोणते, ए आणि बी. तो हा जो अँगल असतो याची व्हॅल्यू नेहमी काय असते, सम ऑफ दिस टू रिमोट इंटेरियर अँगल. सो थिटा इज इक्वल टू ए प्लस बी. हे तर आपल्याला माहिती आहे. यावरून आपण असं बोलू शकतो हा जो अँगल आहे थिटा, हा अँगल ए प्लस बी आहे. याचा अर्थ काय, ही व्हॅल्यू किंवा थिटा एपेक्षाही मोठा आहे आणि थिटा बी पेक्षाही मोठा आहे, कारण सम आपण घेतो. त्याचा अर्थ काय, थिटा ए पेक्षाही मोठा आहे, थिटा बी पेक्षा सुद्धा मोठा आहे. म्हणजे काय आपण असं बोलू शकतो, हा जो एक्सटेरियर अँगल आहे हा रिमोट इंटेरियर अँगलपेक्षा मोठा असणार आहे. त्या लॉजिकने हा जो अँगल आहे एक्सटेरियर अँगल एक्स वाय झेड, इट विल बी ग्रेटर दॅन हा अँगल आणि हा अँगल. म्हणजे एक्स वाय झेड विल बी ग्रेटर दॅन वाय पी झेड आणि एक्स वाय झेड विल बी ग्रेटर दॅन पी झेड वाय. याचे आपल्याला मेजर माहिती नाही, याचं मेजर आपल्याला माहिती, हा अँगल आहे 90. सो एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. एक्स वाय झेड 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, एक्स वाय झेड 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे म्हणजे एक्स वाय झेड काय आला, ऑब्ट्यूज अँगल. सो थर्ड स्टेटमेंट आपण करेक्ट बोलू शकतो. सो फोर्थ स्टेटमेंट, कांट मेक अ डेफिनेट स्टेटमेंट फॉर मेजर ऑफ एक्स वाय झेड, हे नसणार आहे, हे रॉंग असणार, कारण आपण एक्स वाय झेड बद्दल कन्क्लूड करू शकलो की हा अँगल काय, ऑब्ट्यूज अँगल आहे. फर्स्ट ऑप्शन बघा काय, इट इज नॉट पॉसिबल दॅट एक्स वाय झेड इज अन ॲक्यूट अँगल. एक्स वाय झेड ॲक्यूट पॉसिबल नाही, कारण आपल्याला ऑब्ट्यूज मिळतो. ॲक्यूट केव्हा असेल, ज्यावेळेस हा जो पॉईंट वाय आहे ना, हा पॉईंट सर्कलच्या बाहेर राहिला असता, त्या केसमध्ये तो ॲक्यूट राहिला असता. सो दिस इज ऑल्सो ट्रू. एक्स वाय झेड कॅनॉट बी राईट अँगल ट्रँगल, हे सुद्धा करेक्ट आहे. का, कारण ज्यावेळेस अँगल 90 डिग्री पाहिजे त्यावेळेस पॉईंट सर्कलवर पाहिजे, बट पॉईंट कुठे, सर्कलच्या आतमध्ये आहे, सर्कलवर नाही, त्यामुळे हे सुद्धा करेक्ट आहे. सो 1 2 3 ओनली 3 स्टेटमेंट्स आहे. ठीक आहे, समजलं. आता याचं आपण सोल्युशन बघूया. ॲक्च्युली हे सगळे अल्टरनेटिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे डिटेलमध्ये सोल्युशनची गरज नाही आहे, बट तरीसुद्धा आपण लिहूया. XZ is a diameter, let point P be on the circle and therefore angle XPZ is equal to 90 degree, angle in semicircle. ठीक है. For triangle YPZ, angle XYZ is exterior angle and therefore this exterior angle is greater than two remote interior angle. हा अँगल याचा साईडचा अँगल हा आहे, सो रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल. सो XYZ इज ग्रेटर दॅन YPZ आणि XYZ इज ग्रेटर दॅन YZP. यामध्ये या अँगलची आपल्याला व्हॅल्यू माहिती म्हणून आपण फक्त हे रिलेशन यूज करणार. therefore XYZ इज ग्रेटर दॅन, हा अँगल YPZ आहे 90 डिग्री. XPZ म्हणजेच YPZ आहे, कारण हे एका लाईनवर लाय करत आहे. इथे आपण असं लिहू शकतो,
दॅट इज अँगल वाय पी झेड इज इक्वल टू 90 डिग्री. का? कारण हे सगळे पॉईंट एक्स वाय पी हे एका लाईनवर लाय करत आहे. ठीक आहे. एक्स पी झेड म्हणजेच वाय पी झेड. सो एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. सो फर्स्ट angle XYZ is obtuse angle. Second, angle XYZ cannot be equal to 90 degree. Reason काय? Point Y is not on the circle. जर 90 डिग्री पाहिजे असता तर हा पॉईंट Y कुठे पाहिजे होता? सर्कलवर पाहिजे होता. आणि थर्ड, angle XYZ is not acute. Acute केव्हा पॉसिबल होता? When Y is in exterior of circle. And hence option C is the answer. Second question. क्वेश्चनच्या स्टेटमेंटसाठी तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. बोर्डवर जे काही तुम्हाला दिसतंय किंवा जे काही इमेजेस दिसतात त्या फक्त रेफरन्ससाठी आहेत, त्या कदाचित कम्प्लिटली तुम्हाला विजिबल नसतील. सो क्वेश्चन सेकंड. अ लाईन एल टचेस अ सर्कल विथ सेंटर ओ. एक सर्कल आहे, सेंटर ओ. लाईन एल दिलेली ही लाईन एल सर्कलला टच करते ॲट पॉईंट पी. पॉईंट पीला टच करते तर आपण असं बोलू शकतो लाईन एल ही या सर्कलची टॅन्जेंट आहे. ओके. इफ रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस आहे 9 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस म्हणजे काय? सर्कलचा सेंटर आणि सर्कलवरचा कोणता एक पॉईंट यांना जॉईन करणारी लाईन. सर्कलवरचा एक पॉईंट पी मला दिसतोय त्यामुळे मी ओपी जॉईन करेल. सो ओपीची व्हॅल्यू काय आहे? 9 सेंटीमीटर. दॅट इज द रेडियस. ओके. आन्सर द फॉलोइंग. तर आपल्याला या कंडिशनचा यूज करून काही क्वेश्चन्स दिलेले आहे त्याचा आन्सर करायचा आहे. फर्स्ट, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ओ अँड पी अँड वाय. तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉईंट ओ आणि पी विचारलेलं आहे आणि त्याचं रिझनसुद्धा दिलेलं आहे. तर इथे लगेच तुम्हाला दिसेल ओ आणि पी या दोन पॉईंटमध्ये असणारं डिस्टन्स म्हणजे काय? सर्कलचा सेंटर आणि सर्कलवर असणारा कोणताही एक पॉईंट यामध्ये असणार डिस्टन्स म्हणजेच काय? दॅट इज नथिंग बट रेडियस. आणि रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे इथे 9 सेंटीमीटर आणि हेच डिस्टन्स ओपी किती असणार? 9 सेंटीमीटर. अगदी सिंपल सोल्युशन आहे फर्स्टचं. सो सोल्युशन फॉर 1. O is a center and P is a point on the circle. Therefore, distance between point O and P is equal to OP, that is equal to radius, and therefore distance between point O and P is equal to 9 centimeter. Second, if distance between point O and Q is 8 centimeter, एक पॉईंट आहे ओ म्हणजे सेंटर आणि एक पॉईंट कन्सिडर करायचा आपल्याला क्यू. ह्या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आहे 8 सेंटीमीटर. वेअर डज पॉईंट क्यूला आहे? तर क्यूची पोझिशन आपल्याला विचारली. क्यूची पोझिशन विचारली म्हणजे आपल्याला हे डिसाईड करायचं आहे पोझिशन म्हणजे काय? सर्कलच्या रेफरन्सने सर्कलच्या इंटेरियरमध्ये आहे, सर्कलवर आहे की सर्कलच्या बाहेर आहे किंवा सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये आहे ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. सो ओ आणि क्यू ह्या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स किती आहे? 8 सेंटीमीटर. आता जर इथे तुम्ही फिगर बघितली, डायग्राम जर बघितली, सेंटर आणि सर्कलवरचा कोणता एक पॉईंट म्हणजे हा पॉईंट जरी मी घेतला, हा जरी घेतला, हा जरी घेतला तरी प्रत्येक ह्या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स प्रत्येक ठिकाणी किती असणार आहे? 9 सेंटीमीटर. आपल्याला डिस्टन्स किती दिलेला आहे? 8 सेंटीमीटर. म्हणजेच काय? फर्स्ट सर्कलवर लाय करतो ही पॉसिबिलिटी तर नाही आहे. पॉईंट इज नॉट लाईंग ऑन अ सर्कल. आता दोन ऑप्शन होते, एक तर ते सर्कलच्या आत असेल किंवा सर्कलच्या बाहेर असेल. डिस्टन्स बिटवीन पॉईंट ओ आणि क्यू ते आहे 8 सेंटीमीटर. त्यामुळे सपोज एवढं टोटल 9 आहे, 8 म्हणजे काय? इथे कुठेतरी असणार आहे फॉर एक्झाम्पल. सो थोडक्यात काय? 8 हा जो पॉईंट क्यू असेल हे डिस्टन्स असेल 8 सेंटीमीटर. सो पॉईंट कुठे लाय करतो? पॉईंट सर्कलच्या इंटेरियरमध्ये लाय करतोय. ठीक आहे. एक्सटेरियरमध्ये जर लाय करायला पाहिजे असेल तर ही जी लेंथ आहे ही लेंथ 9 सेंटीमीटर आहे. 9 सेंटीमीटरपेक्षा जास्तचं डिस्टन्स दिलेलं असतं म्हणजे ओ आणि त्या पॉईंटमधलं डिस्टन्स 9 सेंटीमीटरपेक्षा जास्त दिलेलं असतं. त्या केसमध्ये पॉईंट सर्कलच्या बाहेर किंवा एक्सटेरियरमध्ये लाय केलं असतं. सो यासाठी आन्सर काय? पॉईंट क्यू लाईज इन द इंटेरियर ऑफ अ सर्कल. ठीक आहे, समजतंय? सो सोल्युशन फॉर second, distance between point O and Q is 8 centimeter. Distance between point O and P is equal to radius is equal to 9 centimeter. That is distance between point O and Q. हे डिस्टन्स किती आहे? दिस इज लेस दॅन रेडियस. लेस दॅन रेडियस आहे म्हणजे सर्कल आहे, ही सर्कलची रेडियस असणार आहे. रेडियसपेक्षा कमी डिस्टन्स म्हणजे एवढं काही डिस्टन्स असेल सपोज, किंवा इथे हा पॉईंट असेल किंवा इथे पॉईंट असेल म्हणजे इव्हेंच्युअली पॉईंट कुठे लाय करतो? सर्कलच्या इंटेरियरमध्ये. अँड दॅट इज पॉईंट क्यू. ओ पॉईंट तर फिक्स आहे ना, सर्कलचा सेंटर फिक्स आहे. याच्या रेफरन्सने आपण पॉईंट क्यू चेक करतोय. दॅट इज पॉईंट क्यू लाईज इन द इंटेरियर ऑफ अ सर्कल. ठीक आहे. देन थर्डमध्ये हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ओ आर. ठीक आहे. इफ डिस्टन्स ओ आर, डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ओ अँड आर
is 15 centimeter. How many locations of point R are on line L, and at what distance will each of them be from point P? थर्ड साठी आपल्याला आता एक नवीन पॉइंट दिलेला आहे पॉइंट R. सर्कलचा सेंटर आहे O, त्यानंतर ही अशी लाईन L आहे, हा पॉइंट आहे P, आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स रेडियस दॅट इज 9 सेंटीमीटर. काय सांगितलं आहे? इफ डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड R इज 15 सेंटीमीटर. आपल्याला आरचं लोकेशन दिलेलं नाही आहे, फक्त आपल्याला ह्या दोन सेंटरपासून त्याचा डिस्टन्स दिलेला आहे 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर डिस्टन्स आहे, सर्कलची रेडियस आहे 9 सेंटीमीटर. त्यामुळे सर्कलच्या सेंटरपासून ज्यावेळेस मी कोणत्याही डायरेक्शनला 15 सेंटीमीटर मेजर घेईल, 15 सेंटीमीटर मेजरवरती असणारा पॉईंट ऑब्व्हियसली सर्कलच्या बाहेर लाय करणार आहे, बरोबर. कारण मॅक्झिमम सेंटरपासून हे मॅक्झिमम डिस्टन्स किती असणार आहे? 9 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर डिस्टन्स आहे, म्हणजेच काय, तो जो पॉईंट आहे तो सर्कलच्या बाहेर इथे असेल, इथे असेल, इथे असेल, कुठेही असू शकतो. हे डिस्टन्स असेल 15, हे असेल 15, हे असेल 15, अशा पद्धतीने कुठेही हा पॉईंट असू शकतो. ठीक आहे. बट त्यांनी काय सांगितले, इफ डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड R इज 15 सेंटीमीटर, हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉईंट R आर ऑन लाईन L. तर त्यांनी असं सांगितलं की आपल्याला हा जो पॉईंट R आहे, हा पॉईंट R कुठे पाहिजे? आपल्याला हा पॉईंट R पाहिजे लाईन L वरती. त्यामुळे आपल्याला हे सगळे कोणताच पॉईंट कन्सिडर नाही करायचा, तर आपल्याला असे पॉईंट कन्सिडर करायचे की विच आर ॲट डिस्टन्स ऑफ 15 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर अँड विच लाईज ऑन लाईन L. आता असे किती पॉसिबल आहे? इथे जर तुम्ही बघितलं तर हा पॉईंट आहे, इथपासून जर मी सपोज 15 सेंटीमीटर डिस्टन्स लाईन L वरती मार्क करण्याचा प्रयत्न केला, सो 15 सेंटीमीटर डिस्टन्सवरती इथे एक पॉईंट पॉसिबल आहे. त्याच पद्धतीने अजून सेकंड पॉईंट कुठे पॉसिबल आहे? या साईडला पॉसिबल आहे. सो अशा किती लोकेशन आपल्याला मिळतात? 2 लोकेशन मिळत आहे. समजते 2 लोकेशनच का मिळत आहे? ही लाईन L, हा पॉईंट आहे O. लाईन L वरती O पासून 15 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवर आहे पॉईंट R. त्यामुळे इथे जर मी कंपास घेतली, कंपासमध्ये 15 सेंटीमीटर डिस्टन्स ठेवलं, हे सेंटर ठेवलं, तर लाईन L वरती 15 सेंटीमीटर डिस्टन्सवरती असणारा पॉईंट कोणता असणार? इथे मी ठेवणार, एक मार्क करणार, इथे मला एक पॉईंट मिळेल. त्याच पद्धतीने ह्या साईडला सुद्धा चान्स आहे की ह्या साईडला सुद्धा तो पॉईंट असू शकतो, तो इथे हा दुसरा पॉईंट मिळणार आहे. तर असे किती पॉईंट पॉसिबल आहे? 2 पॉईंट पॉसिबल आहे. सो हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉईंट R ऑन लाईन L. तर असे किती लोकेशन आहे? 2 लोकेशन आहे. सपोज एक पॉईंट घेऊ आपण X आणि दुसरा पॉईंट घेऊ आपण Y. पुढे क्वेश्चन काय विचारलेला आहे? ॲट व्हॉट डिस्टन्स विल इच ऑफ देम बी फ्रॉम पॉईंट P. हा जो पॉईंट P आहे, या P पासूनचा या पॉईंटचं डिस्टन्स, P पासून या पॉईंटचं डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. मग आता हे आपण कसं फाईंड करणार? त्यासाठी हा सेंटर दिलेला आहे, ही रेडियस आहे, रेडियस 9 आहे. तर आपल्याला फाईंड करायचं आहे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स. रेडियस आहे, ही टँजंट आहे, हा अँगल असणार 90 डिग्री, बरोबर. जर मी हे जॉईन केलं OY आणि OX, तर काय होणार आहे? हे दोन्ही राईट अँगल ट्रँगल होणार आहे. आपल्याला फाईंड करायचे आहे या 2 लेंथ, ही लेंथ आणि ही लेंथ. हा पॉईंट XY Rच असणार आहे, कारण आपण Rच्या रेफरन्सने घेतो ना. सो R पॉईंट इथे असू शकतो किंवा पॉईंट इथे असू शकतो. आपल्याला फाईंड करायचं आहे हे डिस्टन्स. पॉईंट O आणि पॉईंट R हे डिस्टन्स आहे 15 सेंटीमीटर, हे सुद्धा डिस्टन्स आहे 15 सेंटीमीटर. हा झाला एक राईट अँगल ट्रँगल, हा झाला राईट अँगल ट्रँगल. राईट अँगल ट्रँगलची हायपोटेनस माहिती आहे, एक साईड माहिती आहे. पायथागोरस थेरमचा यूज करून आपण ही साईड फाईंड करू शकतो. दोन्ही ट्रँगल सिमिलर आहे, किंवा दोन्ही ट्रँगल जर तुम्ही बघितलं 15 आहे, 15 आहे, 9 आहे, 9 आहे. त्यामुळे इथे जी लेंथ मिळणार तीच लेंथ आपल्याला इथे मिळणार आहे. सो त्यावरून आपण हे जे डिस्टन्स आहे P पासूनचा डिस्टन्स पॉईंट Rचं फाईंड करू शकतो. ठीक आहे. समजते पार्ट 3 थोडासा वेगळा आहे. सो सोल्युशन फॉर पार्ट 3. डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड R इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. देअरफॉर R लाईज in the exterior of circle point R should lie on line L. line L वर तो lie झाला पाहिजे, and therefore from figure there are 2 possibilities of लोकेशन ऑफ R. ठीक आहे. हे समजलं 2च का किंवा एक का नाही. लाईन आहे, हा पॉईंट आहे, तर इथपासून आपण 15 सेंटीमीटर एवढा डिस्टन्सवरती इथे सुद्धा एक पॉईंट मार्क करू शकतो, इथे सुद्धा एक पॉईंट मार्क करू शकतो. सो अशा 2 पोझिशन आपल्याला मिळत आहे. नाव जॉईन OP, OR अँड PR. OP, OR आणि PR. OP, OR आणि PR. Also OP perpendicular to line L. Reason radius is perpendicular to tangent or tangent is perpendicular to radius. आणि त्यामुळे आपण बोलणार अँगल OPR is equal to 90 degree.
अँगल OPR 90 डिग्री आहे, त्यामुळे बाय पायथागोरस थेरम वी कॅन से OR स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. ह्या ट्रायंगलला सुद्धा सेम रिलेशन आहे, या ट्रायंगलला सुद्धा सेम रिलेशन अप्लिकेबल आहे. अँड देअरफॉर OR 15 स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू 15 स्क्वेअर मायनस 9 स्क्वेअर, so 225 minus 81, so that is 144. PR square is equal to 144. PR ची व्हॅल्यू पाहिजे, दोन्ही साईडचा रूट घेणार, so PR is equal to 12. What distance will each of them will be from point P? Point P पासून R चा डिस्टन्स विचारला, म्हणजे डिस्टन्स PR विचारला आहे 12 सेंटीमीटर. therefore we can write point R will be at 12 centimeter distance from point